कारण अनेक महत्त्वाचे नेते याआधी सुद्धा आर रावा असतील, विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अशाच पद्धतीनं अनपेक्षितपणे निघून गेले। आणि त्यातच कालही अजित पवार विमान अपघातात निघून गेले, त्यांचं दुर्दैवी निधन झालं। आणि त्यानंतर आता कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते सगळेच शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळतं। माहिती असणारे, तिथल्या समस्या, तिथल्या असणाऱ्या संधी या अनुषंगाने एक महाराष्ट्राचा चालता बोलता एक ज्ञानकोश हा अजितदादांच्या माध्यमातून गेले आहेत। एक उत्कृष्ट प्रशासक कसा असावा, मोठ्या मनाचा माणूस कसा असावा, ही एकंदरीत अजितदादांची एक ओळख आहे। आणि दीर्घकाळ शासन आणि प्रशासन यामधली जी लाईन आहे ही दुस्तर होत असताना शासन म्हणजे काय हे शिकण्याचं एक चालतं बोलतं विद्यापीठ ते अजितदादांच्या माध्यमातून काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे। ही अपरिमित हानी एक झाली आहे। अलीकडच्या काळात टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल आपण म्हणत असताना प्रशासन हे वरचढ ढूर पाहत आहे आणि शासनाची भूमिका करत नसताना बघायला मिळतंय। यातून नागरिक शास्त्राचं देखील एक फार मोठं एक दिशादर्शक अशा स्वरूपाचं अजितदादांचं व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या जाण्याने कधी भरून न निघणारं नुकसान महाराष्ट्राचं झालंय। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। शासन आणि प्रशासन यांच्यामधली रेघ आता पुसटशी होत असताना अजितदादांचं जाणं अतिशय वेदनादायी आहे असं त्यांनी म्हटलंय। मी ज्यावेळी आमदार होते त्यावेळी दादा उपमुख्यमंत्री होते आणि खूप म्हणजे त्यांचं जे काही नेतृत्व होतं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठं होतं। त्यांचं कार्य खूप होतं, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नेत्या ते ओळखत होते आणि एक महाराष्ट्राला खूप चांगली दिशा ते देत होते आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व देखील त्यांच्याकडे निश्चितपणे आलं असतं। त्यांच्या दुःखद निधनामुळे एक खंत आहे का शेवटपर्यंत एक स्वप्न होतं ते अपुरं राहिलं? अगदी निश्चित त्यांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलेलं आहे, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्याची संदर्भामध्ये त्यांचे वारस जे आहेत ते निश्चितपणे ते पूर्ण करतील असा मला विश्वास वाटतो। मी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। दादांचं वैयक्तिक मला खूप चांगलं मार्गदर्शन होतं आणि सहकार्य होतं। खरं तर तुमच्याकडचे जे खातं होतं, तुम्ही राज्यमंत्री होता, दादा कॅबिनेट होते, खूप मोठी हानी झालेली आहे, काय सांगाल, काय भावना आहे? हे हानी शब्दातून व्यक्त करता येत नाही। दादाचं काम करण्याची पद्धत, त्यांचं शिस्त, त्यांचं विजन, त्यांची बैठका घेण्याची पद्धत, त्यांचं एका दिवसात जास्तीत जास्त काम कसं करायचं हा एक आदर्श हा आम्हा सर्वांना प्रेरणा देणारा सदैव होतं। एक मोठं छत्र हरपलेलं आहे। दादाची पुकडी कधीच भरून निघू शकत नाही। दादा हे खऱ्या अर्थाने दादा होते। प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या हृदयात दादांनी एक स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात, आज महाराष्ट्राचं विधिमंडळ, महाराष्ट्राचं मंत्रालय हे दादाशिवाय याचा विचार करणं आम्हाला फार कठीण झालेलं आहे। आणि